रद्द झालाच पाहिजे, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द झालाच पाहिजे, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द झालाच पाहिजे, जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळालीच पाहिजे, जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळालीच पाहिजे, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द मिळालाच पाहिजे, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द मिळालाच पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे. काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते. कारण जे शासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो. त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं. त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय. आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती, त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं. 10 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जाचक जीआर आहे, ज्याच्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे, तर तोही जीआर रद्द करावा. वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा. जे त्रुटीपूर्ण केलेल्या शिक्षक आहेत, ज्या शाळा आहेत, जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे, अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे. यासारख्या महत्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा, यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील. साहेब, तुम्ही या अनुषंगाने एकच मिशन जुनी पेन्शन या संदर्भात सातत्यानं सर्व सातत्यानं तुम्ही निदर्शने करतात, गेल्यावर्षी पण केली होती आणि सातत्यानं तुम्ही करता. मला येस का येत नाहीये? कारण की तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुम्ही दादांकडे तुमचं वजन आहे, का वापरत नाही तुमचं वजन? नाही, निश्चितपणाने त्याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे, त्याचा संदर्भ शासन आम्हाला देतंय की मान्य उच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या. परंतु आमचं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं सरकारला आहे की सरकारनं जर हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा पेन्शन योजना लागू करण्याचा घेतला तर आपोआपच ती याचिका परत येणार आहे. याचिका कशासाठी आहे? न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये आमचे शिक्षक गेलेले आहेत. त्याच्यामुळं मान्य उच्च न्यायालयाच्या याचिकेचा संदर्भ देत शासन जे काही चालढकल करताय ती करू नये, ही आमची राज्य सरकारला मागणी आहे. नाही, आपण आता जो प्रश्न केला, आपण आंदोलन करतो यात यश आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते, त्यावेळेस त्यांनी 27,000 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली. राहिलेले 30,000 लोक आहे, यांच्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जगामध्ये मोठ्या प्रमाणात या अनुषंगाने पाहायला मिळतं. नाही, महत्वाची निश्चितपणानं बाब आहे की आयुष्यभर शिक्षक आपलं ज्ञानदानाचं काम करता, प्रामाणिकपणे काम करता आणि रिटायर झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचा आधार नसतो, म्हणून त्यांना पेन्शन देणं फार गरजेचं आहे. जो आयुष्यभर आपल्याला घडवतो, आई बापानंतर स्थान जर कोणाला असेल तर शिक्षकांना स्थान असतं आणि त्याला जर त्याचा सन्मान होणार नसेल तर ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून आता थोडे लोक राहिले, बरेचशा लोकांना जुनी पेन्शन योजना
लागू झालेले, फक्त 5 नंतर त्यांना अनुदान मिळालेलं आहे. अशा लोकांना फक्त 30,000 लोकांना जुनी पेन्शन मिळावं यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. नाही, टीईटी परीक्षेला आमचा काही विरोध आहे का शिक्षकाचा नाहीये. 2013ला जेव्हा आरटी ऍक्ट या देशामध्ये लागू झालाय तेव्हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार ही पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी लागू केली. ती सर्व उमेदवारांनी जे नवीन शिक्षक होणार आहेत त्यांनी स्वीकारली आणि त्यानुसारच आता शिक्षक भरती होते. परंतु 2013च्या पूर्वी जेव्हा ही लागूच नव्हती कायद्यानं आणि नियमानं, त्यांना आता परीक्षा द्या म्हणणं चुकीचं आहे. आणि म्हणून साठी आम्ही सरकारला विनंती करतोय, जरी मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी राज्य सरकारच्या वतीनं हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे. काल सभागृहात यावर चर्चा पण झाली. माननीय मंत्री महोदयांनी उत्तर पण दिलं. त्यांना आम्ही विनंती केली की शेवटी राज्याच्या पुढे जेव्हा असा पेच प्रसंग येतो तेव्हा ऍडव्होकेट जनरल आपल्याला सल्ला द्यायला आपण नेमलेले असतात, त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी आमची राज्य सरकारकडे आहे. मुळात 10 मार्चचा जो संच मान्यतेबद्दल शासनाचा निर्णय आहे, 10 मार्चचा जो शासन निर्णय संच मान्यतेच्या बद्दल आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण त्या संच मान्यतेच्या नुसार अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे अनुदानित शाळा ज्या आहेत त्या भविष्यामध्ये बंद पडतील का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून 10 मार्च 2024चा संच मान्यतेच्या संदर्भात असलेला जाचक निर्णय निघलेला जो शासनाचा आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. ठीक आहे, धन्यवाद. बोलायचं आहे आंबेडकर साहेब. हो आंबेडकर साहेब बोलायचं म्हणतात. या बोलूया. या एक वाक्य तर दिसत नाहीये. नाही ते गेले, ते निघून गेले, आम्हाला बोलायचं नाही. आंबेडकर सर, असं आहे, 31 ऑक्टोबर 2005 माझं नाव जमू अभ्यंकर. 31 ऑक्टोबर 2005ला जुन्या पेन्शन योजनेच्या वरून नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भातला GR निघाला. 31 ऑक्टोबरला ज्या शिक्षकांना काय मिळणार आहे आणि 1 नोव्हेंबरला लागलेल्याला काय मिळणार, एका दिवसाचा फरक आहे. जो 31 ऑक्टोबरला लागलेला आहे त्याला काय मिळणार आहे, त्याने आपले स्वतःचे जे GPF मध्ये रक्कम भरलेली आहे ती सगळी रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळेला इंटरेस्टसह मिळणार आहे. नंबर 1. नंबर 2, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचं शेवटचं जे वेतन असेल त्याचं निम्म वेतन त्याला सेवानिवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. 3, जेवढ्या वर्षाची सेवा त्याची झाली असेल त्याचे निम्म्या महिन्याचा पूर्ण पगार त्याला मिळणार आहे. एवढे 3 बेनिफिट 31 ऑक्टोबर 2005 वाल्याला मिळणार आहेत. आणि 1 नोव्हेंबर 2005ला जो लागला त्याला काय काय मिळणार आहे, त्याला त्याच्याकरता 2 प्रकारच्या स्कीम राज्य शासनाने डिक्लेअर केल्या. त्यापैकी पहिली जी स्कीम आहे ती आहे युनिफाईड पेन्शन स्कीम. ही केंद्र शासनाची आहे. या युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये त्यांनी काय मान्य केलं, नंबर 1, जेव्हा तो रिटायर होणार असेल तेव्हा त्या 12 महिन्याचा जो ॲव्हरेज पे असेल त्याच्या निम्मा जेवढा पगार होईल तेवढं त्याला सेवानिवृत्ती वेतन. नंबर 1. नंबर 2, त्याने जेवढ्या वर्षाची सेवा पूर्ण केली असेल, समजा 30 वर्षाची, तर 60 महिन्याचा पगार. पण किती पगार, 10%. आम्ही हिशोब केला की जर त्याचा पगार त्यावेळेला 1 लाख रुपये असेल तर त्याला 60 महिन्याचा पगार म्हणजे 60 लाख रुपये, याच्या 10% म्हणजे 6 लाख फक्त मिळतील. त्याचे पैसे 2036च्या नंतर किती जमा होणार आहेत याचा आम्ही हिशोब केला. कारण 2036 मध्ये या शिक्षकांना 2 आणखी आयोग मिळणार आहेत. एक 8वा वेतन आयोग आणि एक 9वा वेतन आयोग. या दोन्ही वेतन आयोगाचा जर विचार केला तर शिक्षकांनी आपले 10% रक्कम आणि गव्हर्नमेंटची 14 युनिफाईड पेन्शन स्कीमने केलेली आता 18.5 याचा हिशोब आम्ही केला तर 4 ते 5 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत. म्हणजे दिल्या जाणारं जे पेन्शन आहे ते सरकार आपल्या खिशातून देणार नाही. यातून जो पैसा त्या ठिकाणी मल्टिप्लाय होणार आहे त्याच पैशातून हे पेन्शन दिलं जाणार आहे.
आणि त्याला कुठल्याही प्रकारची लमसम अमाऊंट नाही, ग्रॅच्युइटी नाही, त्याने भरलेले पैसे त्याला परत नाहीत, अशा प्रकारचं अत्यंत नुकसान हे युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये आणि राज्याच्या रिवाईज पेन्शन स्कीममध्ये आहे. म्हणून आमचा आग्रह आहे की नथिंग बट जुनी पेन्शन योजना हा एक मुद्दा आहे. आंबेडकर साहेब, आपण विरोधी पक्षाचे आमदार आहात, शिवसेना विरोधी पक्षाचे आमदार आहात. मला वाटतंय का की त्याच्यामध्ये जुनी पेन्शन ही योजना आहे याच्यामध्ये राजकीय इच्छा कमी पडत आहे? जरूर पडते आहे, परंतु आता असं आहे की जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे. ज्या ज्या राज्यामध्ये केंद्राशी समांतर अशा प्रकारचं शासन आहे त्या ठिकाणी केंद्र शासनाने घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय बाजूला ठेवून आपला स्वतःचा निर्णय या ठिकाणी डिक्लेअर करण्याची शक्यता कमी आहे. पॉलिटिकल विल या दृष्टिकोनातून आधीच दुर्बळ झालेलं आहे. त्याच्यामुळे ते आता नेमकं या कारणाकरता झालं अशातला भाग नाही, कारण केंद्र शासनाशी राज्य शासन काही वेगळं मत विचार करून विसंगती निर्माण करू शकणार नाही. टीईटीच्या बद्दल हे बघा, टीईटीच्या बद्दलचे तथ्य आपण लक्षात घ्या की आरटीचा जो कायदा आहे तो देशाचा कायदा आहे. तो केव्हा आला? तो झाला लागू 1 जानेवारी 1 एप्रिल 2010ला. त्यात 5 वर्षामध्ये टीईटी करण्याच्या संदर्भात उल्लेख आहे. कलम क्रमांक 23 मध्ये हे मिनिमम क्वालिफिकेशन म्हणून आलेलं आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये HSC DED, BA BSc BA BCom BEd प्लस टीईटी हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे हे मिनिमम क्वालिफिकेशन अक्वायर केलंच पाहिजे असं आरटी मध्ये आलेलं आहे आणि ते 5 वर्षामध्ये, म्हणजेच याचा अर्थ असा की 31 मार्च 2015 पर्यंत ते पूर्ण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. राज्य शासनाने त्याच्या पलीकडे जाऊन केंद्राचा कायदा असताना सुद्धा राज्य शासनाने त्यावेळेला 13 फेब्रुवारी 2013ला एक GR काढला आणि त्या GR मध्ये म्हटलंय की नथिंग डुईंग 13 फेब्रुवारी 2013च्या नंतर हे लागू होईल. म्हणजे एकतर आरटीने म्हटलं की 2010 नंतर लागू होईल. NCTE नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन त्यांनी म्हटलं की 23 ऑगस्ट 2010च्या नंतर लागू होईल आणि महाराष्ट्र शासन म्हणते 13 फेब्रुवारी 2013 नंतर लागू होईल. 3 ठिकाणी 3 प्रकारच्या तारखा आलेल्या आहेत आणि यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्या आणखी पलीकडे गेलंय आणि 31 मार्च 2019 पर्यंत ही मर्यादा वाढवली. म्हणून आम्ही काय म्हणतो आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता मला व्यक्तिगतरित्या वाटत नाही, कारण त्यामध्ये ज्या पद्धतीचे तथ्य दिलेली आहेत, घटनेचे 2 कलम त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. एक कलम जे मांडलेलं आहे ते 21वां कलम मांडलंय. 21वां कलम हे जीवन जगण्याचा अधिकार सांगतंय आणि जीवन जगण्याचा अधिकार हा तेव्हापर्यंत साध्य होत नाही जोपर्यंत क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही. म्हणून 21ला ए आला. 1986 मध्ये जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये 21A आला आणि हे म्हणतोय की क्वालिटी एज्युकेशन, आणि क्वालिटी एज्युकेशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा क्वालिटीचे शिक्षक उपलब्ध होतील. मग क्वालिटीची परिभाषा काय केली? नुसतं DED नव्हे, नुसतं BEd नव्हे, ज्याच्यामध्ये तुमच्या मनाचा कल तपासला जातो, ज्याच्यामध्ये तुमचं मिनिमम इंटेलिजन्स तपासलं जातं की तो अध्ययनाकरता त्याची बुद्धिमत्ता पात्र आहे की नाही हे तपासण्याकरता जी टीईटी आहे ती टीईटी मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये टाकल्या गेली. अशा पद्धतीने सर्वांगीण विचार करून 1 सप्टेंबर 2025चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे त्याला धक्का लागेल. म्हणूनच आपल्याकडल्या लिगल डिपार्टमेंटने म्हटलं देर इज नो पॉइंट. असा कोणताही तांत्रिक मुद्दा याच्यामध्ये नाही की जो उपस्थित करून आपण रिव्ह्यू त्या ठिकाणी जोरकसपणे मांडू शकतो, असं आपल्या लिगल डिपार्टमेंटने म्हटलंय. मला त्यामध्ये तथ्य वाटतंय, म्हणून यामध्ये मार्ग आम्ही सांगितले गव्हर्नमेंटला. नंबर 1 मार्ग हा मी सांगितला आहे की तुम्ही 6 महिन्याची रजा द्या, भर पगारी रजा द्या. गव्हर्नमेंटला ही सवय आहे. याच्यापूर्वी सुद्धा राज्य शासनाने जेव्हा फक्त 7वा वर्ग 5 ज्युनियर PTC लोक होते त्यावेळेला गव्हर्नमेंटने भर पगारी रजा दिली होती. मी स्वतः BEd आहे, पण मी BEd गव्हर्नमेंटच्या पैशाने झालो. 1971ला गव्हर्नमेंटने मला पगार दिला होता आणि त्या पगारावर मी झालो होतो, कारण त्यावेळेला 74 पर्यंत ती स्कीम होती. तर ती अशा पद्धतीने तुम्ही 6 महिन्याची भरपगारी रजा द्या. आमच्या शिक्षकांना परीक्षा घ्यायची सवय आहे,
परीक्षा देण्याची सवय त्यांची तुटत आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना सवलत द्या, 6 महिन्याची भरपगारी रजा द्या. ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही टीईटीची परीक्षा एकदा दोनदा वर्षातनं नाही घेत, तुम्ही 2-2, 3-3 वर्ष घेत नाही. 2 वर्षामध्ये किती परीक्षा होऊ शकतील? 6 परीक्षा होऊ शकतात वेल मॅनेज केलं तर. 6 परीक्षा घ्या, आमचा शिक्षक नक्की त्या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकेल. आणि दुसरं असं, ज्या परीक्षेचा निकाल 2 आणि 3% पलीकडे जात नाही, ती परीक्षा तुम्ही या शिक्षकांवर की ज्यांनी 20-25 वर्षाची सेवा दिलेली आहे. आणि त्या जजमेंटमध्ये एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही वाचा, तो फार आकर्षक अशा प्रकारचं इंग्रजी भाषा आहे त्याच्यामध्ये. त्यांनी काय म्हटलंय माहिती आहे? आम्हाला माहिती आहे, आम्ही हे जजमेंट देत असताना सुद्धा आम्हाला याची माहिती आहे की जे टीईटी नाहीत, जे डीएड नाहीत, जे क्वालिफाईड नाहीत, ते सुद्धा उत्तम शिक्षक आहेत, हे आम्ही बघितलंय. त्याचं एक उदाहरण जे दिलं जाईल ते तुम्हाला आईन्स्टाईनचं दिलं जाईल. आईन्स्टाईनने कुठे पीएचडी रेग्युलर केलेलं आहे, आईन्स्टाईनने कुठे एमएससी केलं होतं, पण हा फिजिक्सचा राजा होता. फिजिक्सचा राजा बनण्याकरता तुम्ही एक विशिष्ट क्वालिफिकेशनच घेतलं पाहिजे असं नाही, डिव्होशन पाहिजे. तुमची त्या विषयाच्या संदर्भातली समर्पित भावना महत्वाची आहे. आणि ती समर्पित भावना अनेक शिक्षकांमध्ये आम्हाला दिसून आली, असं जजेसने म्हटलेलं आहे. ते टीईटी नाहीत, ते डीएड पण नाहीत, बीएड नाहीत. अशा पद्धतीने तो जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्हाला उपाय हे मी 2 सांगितले. याच्याशिवाय तिसरा एक उपाय आम्ही सांगितला की 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आमचे गुरुजी जर त्यामध्ये उत्तीर्ण नाही होऊ शकले तर आधी जसं तुम्ही डीम ट्रेन म्हणून घोषित केलं होतं मिनिमम क्वालिफिकेशन, त्याच धर्तीवर आता तुम्ही सुद्धा डीम टीईटी म्हणून 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर आमचे शिक्षक नाही होऊ शकले तर त्यांना डीम टीईटी म्हणून तुम्ही घोषित करा. आणि आणखी एक मी 4थं सांगितलंय, सांगू तुम्हाला. आम्ही त्याच्यामध्ये त्यात असं म्हटलंय की जे शिक्षक हे टीईटी होऊ शकणार नाहीत यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकरीतून तुम्हाला काढता येणार नाही. आतापर्यंत असा प्रकार कधीही घडलेला नाही. आतापर्यंत ज्या ज्या वेळेला हे प्रसंग केव्हा केव्हा आले, कोठारी कमिशनच्या वेळेला आले. कोठारी कमिशनने सुद्धा म्हटलं होतं की हे 7वा वर्ग पास आणि 4था वर्ग पास जे प्राथमिक शाळेला शिक्षक आहेत, हा मोठा धोका आहे प्राथमिक शिक्षणाला. आणि म्हणून ते कमीत कमी मॅट्रिक करा, मॅट्रिक तर कराच करा, पण त्यांना ट्रेनिंग क्वालिफिकेशन 2-1 वर्षाचं द्या, असं त्यावेळेला आलं होतं. म्हणून भोळे कमिशनच्या वेळेला हा विषय आला होता. त्याप्रमाणे त्यावेळेला जसे निर्णय घेतलेले आहेत त्याप्रमाणे यांच्या मिनिमम क्वालिफिकेशनमध्ये बदल करण्याकरता, त्या आरटी मध्ये बदल करायला आपल्या लोकसभा सदस्यांना विनंती करा. आता सेशन चालू आहे. असं घडलं की नाही याआधी? शहाबानो केस तुम्हाला चांगली आठवते आहे. शहाबानो केसमध्ये राजीव गांधीच्या मनात होतं का? ते नव्हतं. पण तरी मनाविरुद्ध त्यांना त्या ठिकाणी ऍक्ट आणावा लागला. आणि ऍक्टमध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप नॉर्मली करत नाही. घटनेची पायमल्ली जर होत नसेल तर सर्वसामान्यपणे सुप्रीम कोर्ट या ऍक्टच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. म्हणून मी म्हटलंय की आम्हाला सर्व खासदारांना विनंती करा, पार्लमेंट चालू आहे. मी काही खासदारांना व्यक्तिगतरित्या विनंती केलेली आहे. आणि त्या 23 कलमामध्ये हे घाला की टीईटी इज ऍडिशनल क्वालिफिकेशन, नॉट मिनिमम क्वालिफिकेशन. आता कुठे कल बघताय? ज्याने 25 वर्ष सेवा केलेली आहे त्याचा कल तुम्ही आता तपासणार आहात? तो चांगला कललेलाच आहे आधीच. शिक्षक पेशाकडे तू पूर्णपणे वळलेला आहे, मनोभावेपणे तो सेवा करतो आहे विद्यार्थ्यांची. आता कुठे त्याचा कल तपासणार आहात? जी बुद्धिमत्ता लागते ती त्यांनी प्रूव्ह केलेली आहे, म्हणून तो त्या पदावर कायम आहे अजून. त्यामुळे या दोन्ही टेस्टच्या परिभाषेमध्ये उतरणाऱ्या शिक्षकाला तुम्ही त्या ठिकाणी आरटीई मध्ये बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करावेत, अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केल्या. शॉर्ट घ्या ते रेकॉर्डिंग करत नाही हे साधेच रेकॉर्डिंग. शिक्षकांची मागणी आहे पेन्शनची आणि ती वर्षानुवर्ष आता सुरूच आहे. फार मोठा संतोष बघायला मिळतो, फार शोकात ठिकाणी. तुम्ही संवेदनशील शिक्षक आमदार आहात, तुम्ही प्रभावीपणे ते मुद्दे मांडता. तुम्हाला यश न येणं हे तुमचं अपयश नाही. हे आमचं अपयश असू शकत नाही. शेवटी असं आहे, राजशक्तीचा नेहमी विजय होतो. इथे आता आम्ही शासकीय नाही आहे. आम्ही जर शासनामध्ये असतो, तुम्हाला माहिती असेल की आम्हीच विनंती करून उद्धवजींना आम्ही विनंती केली होती की तुम्ही शिर्डीला या आणि तिथे डिक्लेअर करून टाका. जोपर्यंत तुम्ही डिक्लेअर करत नाही
आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही हा विषय आणत नाही तोपर्यंत त्याला महत्व येणार नाही. म्हणून काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना सुद्धा दोघांनीही त्या ठिकाणी स्टेजवर येऊन जाहीर केलंय लाखो लोकांच्या समोर की येस वी आर फॉर जुनी पेन्शन योजना. त्यामुळे आता सत्तेच्या समोर आम्हाला काही करता येणार नाही, कारण मला खात्री आहे की या ठिकाणी 2029 पर्यंत यामध्ये काही बदल घडून आणतील, पण आमचे प्रयत्न हे जारी राहतील. सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही निर्णय झाला तर सो फार सो गुड, नाही तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोध करणे हे एकमेव हत्यार फक्त आमच्या हातामध्ये आहे. तुम्ही महाराष्ट्रावरती लाईव्ह आहात, या शिक्षकांना काय आव्हान? कोणत्या शिक्षकांना? या शिक्षकांसाठी तुम्ही आंदोलन करता. जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातला आग्रह आपण धरून ठेवायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सुधारित पेन्शन योजना किंवा युनिफाईड पेन्शन योजना मान्य नाही. ती आमच्या हिताची नाही, अजिबात हिताची नाही. ही सर्व जी काही आता या ठिकाणी शासनाने ज्या काही नवीन योजना आणल्या त्या आमच्या फायद्याच्या नाहीत. आम्हाला जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी 1982च्या नियमावलीप्रमाणे जशीच्या तशी हवी आहे. हा माझा संदेश.